नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेतील या लाभार्थ्यांना आता 6,000 रुपये पेन्शन मिळणार. महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आला. तर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. कारण की आता खूप साऱ्या लाभार्थ्यांना 6,000 रुपये मिळणार आहे. तर काही लाभार्थ्यांना 4,500 रुपये, तर काही लाभार्थ्यांना 2 महिन्याचे 3,000 रुपये. अशा प्रकारे सर्वच लाभार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी. तर आता ठिकाणी सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात ते डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पैसे जमा होणार आहेत. तर आता ते पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधी व किती वाजता जमा होणार आहेत ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवा. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता महाराष्ट्र शासनाचा एकदा जी.आर. पाहूया. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, जी.आर.चा विषय केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्ही तारीख सुद्धा पाहू शकता. आता ठिकाणी एकदम थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधी व किती वाजता जमा होतात त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवाराज निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा जी.आर. निर्गमित करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला आता किती महिन्याचे पैसे आले ते एकदा समजून घ्या. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मार्च डिसेंबर 2024, जानेवारी ते मार्च 2025 या 4 महिन्याच्या पैसे वितरणासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. म्हणजेच आता ठिकाणी लाभार्थ्यांना 6,000 रुपये मिळणार आहे. ते कसे तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 1,500 रुपयेप्रमाणे 4 महिन्याचे 6,000 रुपये सर्वच लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे. तर आता ठिकाणी काही लाभार्थ्यांना 4,500 रुपये मिळणार आहे. ते कसे, कारण की जर तुम्हाला डिसेंबरचे पैसे जर मिळाले असतील तर तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा प्रकारे 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार. त्याचबरोबर तुम्हाला जर डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे जर पैसे मिळाले असतील तर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्याचे 1,500 रुपये मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. तर आता ठिकाणी संपूर्ण काही शासन निर्णयामध्ये संपूर्ण काही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्ण काही शासन निर्णय ठिकाणी आता पाहू शकता. जर तुम्हाला शासन निर्णय जर वाचायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ थांबायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी.आर. संपूर्ण पाहायचा आहे किंवा जर हा संपूर्ण जी.आर. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या. तिथे गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण काही शासन निर्णय हा पाहायला मिळणार आहे. तसेच जर मित्रांनो तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर आता त्यामुळे तुम्ही संपूर्ण काही माहिती पाहू शकता. कुठे किती निधी आलाय त्याविषयी संपूर्ण काही माहिती यामध्ये देण्यात आली आहे. तर मग असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. तसेच तुमच्या घरामध्ये देखील कोणी संजय गांधी निराधार योजना किंवा निराधार योजनेतील कोणी लाभार्थी असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडेल कुठे किती निधी आलेला आहे. तर मग भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.